आंदोलकांना अटक करू नका, सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश. मात्र गुन्हेगारांनाही सोडू नका, कोर्टाच्या सूचना. पोलीस अत्याचाराच्या स्वतंत्र चौकशीची गरजही कोर्टाकडून व्यक्त. लोकसभेत दुपारी 2 वाजता परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा. आधी पॅलेट गनवर चर्चा करा, विरोधकांची मागणी. गदारोळामुळे दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभा राज्यसभेचं कामकाज तहकूब. एमएसटी सीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवर विद्यार्थी आणि पालकांचे सवाल. 12वी मध्ये 40-45% मिळालेल्या 200हून अधिक मुलांना 97 ते 100% पैशांच्या व्यवहारांबाबतची ऑडिओ क्लिपही व्हायरल. सीईटी आयुक्तांकडून तक्रार दाखल. पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार बुधवारी पंतप्रधान मोदींना भेटून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भेट झाली. काल तटकरे आणि शहांमध्ये चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदे मंत्र्यांच्या 1.5 वर्षातील कामगिरीचा आढावा घेणार. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदेंची शिवसेना नेत्यांसह बैठक. खात्यात फेरबदल. कामचुकार मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याच्या चर्चा. $150 कोटींच्या बिटकॉईन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रा अडचणीत. कुंद्राचं पीएमएलए कोर्टाच्या समन्सला हायकोर्टात आव्हान. सुनावणीची संधी मिळाली नसल्याचा कुंद्राचा दावा. याचिकेत हायकोर्टात आज सुनावणी. राज्यात सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य. नाशिकमध्ये 4घांचा मृत्यू तर मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यांची चाळण. बीड, परभणी, जालनामध्येही खड्ड्यांनी नागरिक हैराण. अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतचं जंतर मंतरमधल्या आंदोलनावर वादग्रस्त ट्विट. कंगनाकडून जेनझीचा गटार असा उल्लेख. कंगनाच्या पोस्टवर काँग्रेसची सडकून टीका. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीच्या साईचरणी भरभरून दान. आंध्र प्रदेशच्या भाविकाकडून तब्बल 1,03,00,000चा सोन्याचा मुकुट अर्पण. तर माजी सैनिकाकडून साईंना 60 ग्रॅम वजनाचा मुकुट दान.